गुड मॉर्निंग स्टुडंट. मी रवी सर, श्री चौंडेश्वरी सायन्स अकॅडमी इचलकरंजी. विद्यार्थी मित्रो, आपण बायोमॉलिक्यूल लेक्चर नंबर 6 मध्ये पोहोचलेलो आहोत. बायोमॉलिक्यूल लेक्चर नंबर 6 मध्ये पोहोचलेलो आहोत. तर बघा, या ठिकाणी आज आपल्याला काय करायचं आहे, न्यूक्लियोटाइड. तुम्हाला माहिती असेल की न्यूक्लिक ऍसिड, आपण एक शब्द वापरतोय न्यूक्लिक ऍसिड. काय झालं बघा, फेडरिक मिशर यांनी WBC फर्स्ट सेल मधून काय केलं, न्यूक्लिन नावाचं केमिकल काढलं आणि सायंटिस्ट अल्टमानाने त्याला न्यूक्लिक ऍसिड नाव दिलं. कारण का, ते न्यूक्लियस मधून काढलं होतं. त्यानंतर काय होणार की न्यूक्लिक ऍसिड जे आहे ते दोन प्रकारचे असू शकतात, DNA आणि RNA. DNA किंवा RNA असू शकतात. दोन्ही असू शकत नाही, या लक्षात ठेवा. DNA असणार किंवा RNA असणार. मोस्ट ऑफ ऑर्गॅनिझम आहे त्याच्याकडे जेनेटिक मटेरियल हे DNA असतंय आणि काही व्हायरसेस असतात. फॉर एक्झाम्पल कोविड, यामध्ये सुद्धा RNA या ठिकाणी न्यूक्लिक ऍसिड आहे. तर अशा DNA आणि RNA ला बनवणारा कोण आहे माहिती काय, न्यूक्लियोटाइड. तर काय म्हणतो आपण, न्यूक्लियोटाइड पासून न्यूक्लिक ऍसिड बनलं. न्यूक्लिक ऍसिड इज अ पॉलिमर ऑफ न्यूक्लियोटाइड. आता DNA ला काय म्हटलं जाते बघा, DNAचा जो फॉर्म जो आहे, DNA ला म्हटलं जाते डिऑक्सी रायबो न्यूक्लिक ऍसिड. माझ्या जागा कमी आहे, न्यूक्लिक ऍसिड. आणि RNA ला रायबो न्यूक्लिक ऍसिड म्हटलं जाते. त्यानंतर काय केलं तर बघा, म्हणजे थोडीशी ओळख आपल्याला माहिती असणे गरजेचं आहे. कारण मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्सी 12 मध्ये आपल्याला एक टॉपिक आहे जेनेटिकमध्ये, मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्सी. यामध्ये तुम्हाला याचं गरज पडेल. न्यूक्लियोटाइड आर बेसिक युनिट ऑफ न्यूक्लियोसाइड. बरोबर आहे, ते न्यूक्लिक ऍसिडला बनणारा हा काय आहे, न्यूक्लियोटाइड आहे. दे ऑल्सो फॉर्म एनर्जी. आपल्याला समजते की या ठिकाणी न्यूक्लियोटाइड हा फक्त जेनेटिक मटेरियल म्हणून काम करत नाही, तर तो एनर्जी कॅरियर म्हणून काम करतोय. फॉर एक्झाम्पल ATP, ॲडेनोसिन ट्रायफॉस्फेट. सम न्यूक्लियोटाइड वर्क ॲज कोएन्झाईम. काही जे न्यूक्लियोटाइड आहेत ते कोएन्झाईम प्रमाणे काम केले जातात. बरोबर आहे. तर NADचा फॉर्म पाहिलं बघा, NAD लिहून घ्या. NADचा फॉर्म आहे न्यूकोटिनामाइड. न्यूक्लियोटिनामाइड ॲडेनिन फॉस्फेट डाय न्यूक्लियोटाइड. तर याचा फॉर्म हा आहे. त्यानंतर FMNचं काय आहे, FMN. याला म्हणायचं फ्लेविन मोनो, एमचा अर्थ मोनो न्यूक्लियोटाइड. काय म्हणा, न्यूक्लियोटाइड. काही वेळा यांचं फुल फॉर्म आपल्याला गरज पडते. त्याचबरोबर FAD ला म्हणा फ्लेविन ॲडेनिन न्यूक्लियोटाइड. फ्लेविन ॲडेनिन डायन्यूक्लियोटाइड म्हणा, डायन्यूक्लियोटाइड. चला ठीक आहे, पुढचं घेऊ आपण. न्यूक्लियोटाइड इज मेड अप. न्यूक्लियोटाइड कसा बनला असतो बघा, एक न्यूक्लियोटाइड बनण्यासाठी त्याला एक फॉस्फेट पाहिजे. फॉस्फेटची रिक्वायरमेंट आहे, नायट्रोजन पाहिजे आणि पेंटो शुगर म्हणजे 5 कार्बन वाली शुगर आहे. तर हा पेंटो शुगर एक पाहिजे तुमच्याकडं, पेंटो शुगर आहे. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी एक कार्बन नंबर 1 वर नायट्रोजन बेस पाहिजे आणि फॉस्फेट इथं तुम्हाला काय झालं ते 5 नंबरवर किंवा 3 नंबरवर फॉस्फेट असते. हे जे स्ट्रक्चर आहे, हे स्ट्रक्चरला म्हणायचं न्यूक्लियोटाइड. काही वेळा न्यूक्लियोटाइड आणि न्यूक्लियोसाइड यांचा फरक आपल्याला समजत नाही. आता तुम्ही म्हणणार सर न्यूक्लियोसाइड कसा होणार बघा, जर तुम्ही इथनं फॉस्फेट हटवला तर काय आलं बघा, पेंटो शुगर आणि नायट्रोजन बेस
ह्याला म्हणायचं न्यूक्लिओसाइड. साइड आणि टाइड मध्ये फरक आहे. साइड मध्ये आता याचा अर्थ न्यूक्लिओसाइड प्लस फॉस्फेट, न्यूक्लिओसाइड प्लस फॉस्फेट इज इक्वल टू न्यूक्लिओटाइड. बेसिक क्वेश्चन आहे, आपल्याला विचारू शकतात. आलं लक्षात? बरं, ठीक आहे. तर नेक्स्ट आपण बघूया या ठिकाणी. तर आपल्याला या ठिकाणी जे काही न्यूक्लिक ऍसिड आहे, न्यूक्लिक ऍसिड मध्ये आपण RNA आणि DNA म्हणतोय. जर DNA ची शुगर कुठली माहिती का? DNA ची शुगर आहे डीऑक्सीरायबो आणि RNA ची शुगर आहे, हे RNA असेल तर RNA ची शुगर आहे रायबो शुगर. हे 5 कार्बन आहे म्हणून पेंटॉस शुगर बोलले जाते. म्हणजे DNA मध्ये काय असणार? डीऑक्सीरायबो, RNA मध्ये रायबो शुगर असणार आहे. या दोन्हीमध्ये फरक काय दिसतोय बघा या ठिकाणी. या दोन्हीमध्ये फरक काय दिसतोय बघा. आपल्याला एक गोष्ट माहिती आहे, काय माहिती असेल बघा, की कार्बोहायड्रेटचा फॉर्म माहिती आहे CHO 1:2:1. जर मी N नंबर जर 5 घेतलं तर काय होणार? C5H10O5. हा झाला या ठिकाणी शुगर, 5 कार्बन पेंटो शुगर. परंतु काय होते की या ठिकाणी बघा की कार्बन नंबर 2 मध्ये लक्ष द्या, एवढाच फरक आहे. डीऑक्सीरायबो शुगर आणि रायबो शुगरच्या मध्ये काय फरक दिसते? तर कार्बन नंबर 1 वर रायबो शुगर मध्ये काय आहे? OH हायड्रॉक्स ग्रुप आहे, परंतु डीऑक्सीरायबो मध्ये प्लेन हायड्रोजन आहे, म्हणजे ऑक्सिजन कमी आहे. आणि यामुळं डीऑक्सीरायबो शुगर मध्ये काय होणार आहे की इथं एक ऑक्सिजन कमी होणार आहे, असं होणार आहे या ठिकाणी. लक्षात समजायला का बघा. कार्बोहायड्रेट, बघा पेंटो शुगर, देयर आर 2 टाइप पेंटो शुगर. रायबो प्रेझेंट इन RNA, डीऑक्सीरायबो प्रेझेंट इन DNA. बघा या ठिकाणी रायबो शुगर मध्ये कार्बन नंबर 2 वर OH आहे, पण डी मध्ये या ठिकाणी ऑक्सिजन कमी आहे, त्यामुळं रायबो शुगर C5H10O5 होणार आणि डीऑक्सीरायबो शुगर C5H10O4 होणार. तुम्हाला काही वेळा काय देणार की असं तुम्हाला हेच देणार आहे, तुम्हाला हे असं कट करतील, हे सगळं कट करतील आणि तुम्हाला हे 2 इमेज मधून ह्यातली रायबो शुगर कुठली आहे आणि डीऑक्सीरायबो शुगर कुठली आहे. तर तुम्ही काय करा, कार्बन नंबर 2 वर जा. जर हायड्रॉक्स ग्रुप प्रेझेंट असेल तर ती रायबो शुगर, जर हायड्रॉक्स ग्रुप प्रेझेंट नाही, नुसता हायड्रोजन असेल तर काय ना डीऑक्सीरायबो शुगर. हे बेसिक लेवलचे क्वेश्चन आपल्याला येणं गरजेचं आहे. आता नायट्रोजन बेस, आता काय झालं बघा की शुगर समजली, नायट्रोजन बेस काय आहे बघा. नायट्रोजन बेस आर हेट्रोसायक्लिक कंपाऊंड. काय होते की काही आपल्या वेळा कार्बनचे काही असे स्ट्रक्चर पाहायला मिळते जे कार्बोहायड्रेट बनत नाही किंवा प्रोटीन दिसत नाही किंवा लिपिड पण दिसत नाही, आणि अशा स्ट्रक्चरना बनतो आपण नायट्रोजन बेस. बरोबर आहे. दे आर 2 टाइप, प्युरिन्स अँड पॅरमिडिन. प्युरिन्स अँड पॅरमिडिन्स म्हटले जाते. प्युरिन मध्ये प्युरिन कसं असणार बघा, लार्ज साइज, नायट्रोजन कंटेंट बायोमॉलिक्यूल. दिस आर 9 मेंबर बघा, 9 रिंग पाहायला मिळते डायल. आणि दिस कंटेंट काय ना 1, 3, 4, 9 4 ठिकाणी नायट्रोजन तुम्हाला पाहायला मिळते पोझिशन. प्युरिन प्रेझेंट बोथ DNA आणि RNA. आणि प्युरिन कोण आहे? ॲडनिन आणि ग्वानिन. प्युरिन मध्ये कोण कोण आहे? ॲडनिन, ग्वानिन आहे, जे DNA आणि RNA दोन्ही ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणार. त्यानंतर पहिला बघा आपण ॲडनिन. ॲडनिन मध्ये काय दिसते बघा तुम्हाला या ठिकाणी, प्रेझेंट इन बोथ DNA आणि RNA. इट इज केमिकली जर त्याचं नाव बघितलं तर काय होणार? 7 हायड्रोजन प्युरिन 6 ॲमिन किंवा 6 ॲमिनो प्युरिन. केमिकल फॉर्म्युला दिलाय आणि मॉलिक्युलर वेट पण तुम्हाला इथं सांगितलंय. हे झालं ॲडनिन. ॲडनिन इज अ प्युरिन विथ व्हरायटी रोल. आता ॲडनिनचं रोल अजून काय काय असू शकते? इन सेल्युलर रिस्पायरेशन, ATP बनवण्यामध्ये ॲडनिन आहे. त्यानंतर
कोएन्झाईम म्हणून काम करतंय. त्यानंतर प्रोटीन बनण्यासाठी सुद्धा काही आहे, प्रोटीनचा कंपोनंट आहे. आता ग्वानिन प्रेझेंट इन बोथ DNA आणि RNA, केमिकली 2 amino 6 ऑक्झिलोप्युरिन. केमिकल फॉर्म्युला आहे, मॉलिक्युलर वेट पण दिले तुम्हाला. ग्वानिन हॅज 2 टॅटोमेरिक. आता हे जरा महत्वाचं आहे. ग्वानिन काय येणार, 2 टॅटोमेरिक फॉर्म आहे, कीटो अँड इनॉल फॉर्म. कीटो अँड इनॉल फॉर्म. हे झालं प्युरिनचं. आता पहिल्यांदा जे काही ग्वानिन जे आहे, फर्स्ट आयसोलेटेड ग्वानिन वॉज रिपोर्टेड 1844 फ्रॉम एक्सक्रेट ऑफ सी बर्ड. सी बर्डचा जो काही वेस्ट आहे, एक्सक्रेट आहे, जो मन म्हटलं जातंय, तर त्या एक्सक्रेटामधून पहिला ग्वानिन बाहेर काढलं आणि मग त्याला ग्वानो, त्या एक्सक्रेटाचं नाव आपण म्हणतो त्याला ग्वानो, आणि त्याच्यावरून ग्वानिन शब्द पडला. आणि ग्वानिन जे आहे ते फर्टिलायझर म्हणून काय केलं जातं, यूज केलं जातं. त्यानंतर बघा पॅरमिडिन, दीज आर स्मॉल हेट्रोसायकलिक 6. बघा मगाशी किती होतं का, 9 होतं, आता किती आहे बघा 6. हे नंबर महत्वाचे आहेत. पॅरमिडिनमध्ये 6 सिंगल, मगाशी डबल होतं, तर आता काय आहे सिंगल. दिस कंटेन 1-3 पोझिशनला नायट्रोजन आहे आणि 3 आहेत, सायटोसिन, थायमिन आणि युरासिल. सायटोसिन, थायमिन आणि युरासिल. पहिला सायटोसिन प्रेझेंट इन बोथ DNA RNA. सायटोसिन काय आहे, DNA मध्ये पण आहे, RNA मध्ये पण आहे. केमिकली 4 amino 3 हायड्रोजन, पेरमिडिन 2-1. केमिकल फॉर्म्युला दिला आहे, मॉलिक्युलर वेट दिला आहे. त्यानंतर आहे थायमिन, ओनली प्रेझेंट DNA मध्ये काय आहे, थायमिन आहे. केमिकली 5 मिथाइल पॅरमिडिन. केमिकल फॉर्म्युला आहे आणि मॉलिक्युलर वेट सांगितलं आहे. थायमिन ऑल्सो कॉल्ड 5 मिथाइल युरॅसिल. युरॅसिलच्या कार्बन नंबर 5 वर मिथाइल जर लावला तर काय बनला या ठिकाणी, थायमिन. मी काय म्हणतोय बघा, इकडे लक्ष द्या. हा काय आहे, युरॅसिल आहे. कार्बन नंबर 5 वर काय लावला आपण, मिथाइल ग्रुप जर जोडला तर काय होणार, थायमिन. म्हणून म्हटले की थायमिन ऑल्सो नोन ॲज 5 मिथाइल युरॅसिल. IMP बऱ्याच वेळा हा प्रश्न विचारलाय. थायमिन काय आहे, 5 मिथाइल युरॅसिल. युरॅसिलमध्ये कार्बन नंबर 5 वर मिथाइल ग्रुप जर जोडला तर तो थायमिन बनला. डेरिव्हेटेड मिथायलायझेशन ऑफ बघा युरॅसिल इन 5 कार्बन नंबर 5, की युरॅसिलच्या कार्बन नंबर 5 वर मिथायलायझेशन केलं तर थायमिन बनला जातोय. युरॅसिल प्रेझेंट ओनली RNA. केमिकली काय आहे बघा, युरॅसिल 2,4 डाय 2 ऑक्झी 4 पॅरमिडिन. केमिकल फॉर्म्युला, मॉलिक्युलर वेट बघा युरॅसिल. मिथायलेशन ऑफ युरॅसिल गिव्हन राईज थायमिन. जर युरॅसिलमध्ये कार्बन नंबर 5 वर मिथायलायझेशन केलं तर थायमिन बनला जातो. युरॅसिल शो टॅटोमेरिक शिफ्ट, म्हणजे काय होणार बघा, द कीटो टॅटोमर इज रेफर टू द लॅक्टम स्ट्रक्चर व्हाईल इनॉल टॅटोमर रेफर ॲज अ लॅक्टिन स्ट्रक्चर. नुसतं वाचून घ्या तुम्ही. दिस टॅटोमेरिक फॉर्म प्रोडॉमिनेंट pH 5. लॅक्टम स्ट्रक्चर इज अ मोस्ट कॉमन फॉर्म इन युरॅसिल. तर काय केलं ते बघा, नुसतं वाचून ठेवा. 5 फ्ल्युरो युरॅसिल इज अ अँटी कॅन्सर ड्रग्स. ड्रग्सच्या मध्ये अँटी कॅन्सर ड्रग्स, कॅन्सरच्या ट्रीटमेंटमध्ये 5 फ्ल्युरो युरॅसिलचा यूज केला जातो. एक्स्ट्रा पॉइंट जे आहेत तर काय ते बघा, जर ग्वानिनमध्ये म्युटेशन झालं तर झॅन्थिन बनलं जाते आणि ॲडनिनमध्ये म्युटेशन जर आलं तर काय होणार, हायपोझॅन्थिन बनलं जाते. आता म्युटेशन म्हणजे काय, सडनली जेनेटिक सेटअपमध्ये चेंज झालं. सडनली चेंज इन जेनेटिक सेटअप, जो जीनचा जो सेटअप आहे त्याच्यावर जर अचानक बदल झाला तर म्युटेशन म्हटलं जाते. 99% जे म्युटेशन आहे ते हार्मफुल म्हटलं जाते. जर ग्वानिनवर जो नायट्रोजन बेस आहे ग्वानिन, ह्याच्यावर म्युटेशन आलं तर ग्वानिन काय होणार, झॅन्थिनमध्ये होणार आणि ॲडनिनवर काय होणार, हायपोझॅन्थिन. ड्यू टू म्युटाजेनिक एजंट. म्युटाजेनिक एजंटचा अर्थ ज्यामुळं म्युटेशन होते. देअर इज द
रिप्लेसमेंट ऑफ NH2 ग्रुप इन द OH, अशा प्रकारे चेंजेस पाहायला मिळतात. न्यूक्लियोसाइड, मग असं मी सांगितलं, अ कॉम्बिनेशन ऑफ नायट्रोजन बेस आणि फॉस्फेट इज नोन ॲज न्यूक्लियोसाइड, की या ठिकाणी पेंटोशुगर आणि नायट्रोजन बेस एकत्र आलं तर काय होणार, न्यूक्लियोसाइड बनलं जाते. नायट्रोजन बेस कंबाईन विथ कार्बन नंबर 1 पेंटोशुगर, बघा की हा नायट्रोजन बेस ऑलवेज काय ना कार्बन नंबर 1 वर असणार. कुठला बॉन्ड करणार, ग्लायकोसिडिक बॉन्ड होणार. शुगर बरोबर त्याने काय केलं, बॉन्डिंग केला. प्युरिन ऑलवेज जॉईन कार्बन नंबर 9 पोझिशन आणि पॅरमिडिन ऑलवेज जॉईन कार्बन नंबर 3. तर इथे दिले बघा, न्यूक्लियोसाइड इज इक्वल टू काय होणार, नायट्रोजन बेस प्लस पेंटोशुगर. काय म्हटलं बघा की न्यूक्लियोसाइड इज इक्वल टू नायट्रोजन बेस प्लस पेंटोशुगर आणि नायट्रोजन बेस एकत्र आलं तर न्यूक्लियोसाइड बनला जातोय. ओके. न्यूक्लियोटाइड, आता न्यूक्लियोसाइड नंतर काय होणार, न्यूक्लियोटाइड आर फॉस्फरिक ऍसिड इस्टर ऑफ न्यूक्लियोसाइड. न्यूक्लियोसाइड मध्ये तुम्ही फॉस्फेट ऍड केला, काय बनतोय बघा, हा पेंटोशुगर आहे. इथं तुम्ही नायट्रोजन बेस लावला कार्बन नंबर 1 आणि इथं फॉस्फेट जर तुम्ही जोडला तर काय झाला, न्यूक्लियोसाइड. दे आर ऍक्च्युली फॉस्फोरिलेटेड न्यूक्लियोसाइड. न्यूक्लियोसाइड मध्ये जर फॉस्फेट ऍड केला तर काय बनतोय, न्यूक्लियोटाइड. न्यूक्लियोसाइड प्लस फॉस्फेट इज इक्वल टू न्यूक्लियोटाइड. द फॉस्फेट ग्रुप जॉईन विथ द कार्बन नंबर 5 3 डिऑक्सी रायबोशुगर. जर डिऑक्सी रायबोशुगर असेल तर फॉस्फेट कार्बन नंबर 3 किंवा 5 वर जॉईन होऊ शकतोय. कार्बन नंबर 5 3 आर ओनली व्हेअर कार्बन जेअर, इथं काय आहे, OH ग्रुप प्रेझेंट आहे, हायड्रॉक्स ग्रुप प्रेझेंट. कारण काय, फॉस्फेट. तर रायबोशुगर बघ, कार्बन नंबर या ठिकाणी 1 हा नायट्रोजन बेसने घेतलाय. त्यानंतर कार्बन नंबर 2 वर OH आहे, कार्बन नंबर 3 वर OH आहे, कार्बन नंबर 5 आहे, OH आहे. पण डिऑक्सी मध्ये कार्बन नंबर 2 वर प्लेन हायड्रोजन दिसायलाय. फॉस्फेट जर जोडायचा असेल तर त्याला OH हायड्रॉक्स ग्रुपची रिक्वायरमेंट असते. द फॉस्फेट ग्रुप जॉईन कार्बन नंबर 5 कार्बन नंबर 3 कार्बन नंबर 2. कारण का, रायबोशुगर मध्ये कार्बन नंबर 2 कार्बन नंबर 3 कार्बन नंबर 4 वर कोण आहे, OH ग्रुप आहे. कोण आहे, OH हायड्रॉक्स ग्रुप आहे आणि इथे फॉस्फेट कंबाईन होऊ शकतोय. फॉस्फेट ग्रुप जॉईन विथ द कार्बन नंबर ऑफ पेंटोशुगर हॅज OH हायड्रॉक्स ग्रुप असे म्हटले जाते. ओके. तर बघितलं असेल तर एक न्यूक्लियोटाइड मध्ये काय काय असते बघा. एक न्यूक्लियोटाइड मध्ये आपल्याला शुगर मॉलिक्यूल आहे, फॉस्फेट दिसतालाय आणि नायट्रोजन बेस, अशा प्रकारे एक न्यूक्लियोटाइड बनला जातोय. ओके. एक न्यूक्लियोटाइड बनण्यासाठी तुम्हाला एक शुगर मॉलिक्यूल पाहिजे, फॉस्फेट तुमच्याकडे पाहिजे. एक ॲनिमेशन दिसते बघा. तर ॲडनिन, सायटोसिन, ग्वानिन, थायमिन, याचा अर्थ काय आहे बघा की हा एक इथून आहे बघा, हे फॉस्फेट आहे, हा फॉस्फेट आहे, हा इथून एवढा एक न्यूक्लियोटाइड आहे, इथून एवढा एक न्यूक्लियोटाइड आहे, इथून एवढा एक न्यूक्लियोटाइड. ही न्यूक्लियोटाइडला जोडण्यासाठी काय केलं, ते फॉस्फेट काय करतोय, कार्बन नंबर 3 आणि कार्बन नंबर 5 वर काय करतोय, बॉन्ड करतोय. फॉस्फोडायस्टर बॉन्ड कुठलं होतंय, फॉस्फोडायस्टर बॉन्ड. कारण का, शुगर मध्ये जे बॉन्ड बनते त्याला इस्टर बॉन्ड म्हणतंय. फॉस्फेट 2 शुगरला जोडतोय, हा एक शुगर आहे आणि हा एक शुगरला फॉस्फेटने जोडला म्हणजे फॉस्फोडायस्टर बॉन्ड. 2 न्यूक्लियोटाइडला जोडण्यासाठी फॉस्फोडायस्टर बॉन्ड बनला जातोय. परत एकदा बघा, दिसते का बघा. ओके. ॲडनिनला जोडला, सायटोसिनचा, हे नायट्रोजन बेस आहेत आणि हा एक न्यूक्लियोटाइड आहे, हा एक. तर आपल्याला एक प्रश्न पडतोय, AMP, ADP आणि ATP. AMP म्हणजे काय असणार बघा, हा शुगर मॉलिक्यूल आहे
हा नायट्रोजन बेस आहे आणि इकडचा एकच फॉस्फेट घेतला, हा एकच फॉस्फेट घेतला तर ANP ॲडिनोसिन मोनोफॉस्फेट. समजा दुसरा फॉस्फेट जोडला काय होणार, ADP ॲडिनोसिन डायफॉस्फेट आणि तिसरा फॉस्फेट जोडला तर ATP ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट. हा जो काय आहे कॅरियर म्हणून, एनर्जी कॅरियर म्हणून काम करतोय. चल ठीक आहे, इथं आपला काय होतोय, हा लेक्चर काय होतोय, कम्प्लीट होतोय.